आज बनवूयात आपण ताज्या मटारच्या कचोऱ्या. त्यासाठी 1 वाटी मटार घेतले आहेत. मटार तुपामध्ये छान असे भाजून घेणार आहोत. पॅनमध्ये तूप घेतलं होतं. मटार आणि त्यामध्ये ओली मिरचीही आपण भाजून घेणार आहोत. ओली मिरची आणि मटार छान आपले भाजले आहेत. बघू शकता. आपण आता ते मिक्सर जारमध्ये फिरवून घेणार आहोत. त्यासाठी लागणारा कोरडा मसालाही आपण भाजून घेऊया. आपण धने, जिरे घेतले आहेत आणि थोडंसं बडीशेपही घेतली आहे. ह्यामध्ये लवंग आणि दालचीन घेऊन आपण आता सुक्या चणा डाळीचं पीठ आणि गरम मसाला हाही त्यामध्ये कोरडा भाजून घेतला आहे. सर्व मसाल्यांचं आपण सारण तयार करून घेतलं आहे. आपण आता त्यासाठी लागणारे म्हणजे कचोरीसाठी लागणारे पीठ बघूया. त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि मैदा 1-1 वाटी घेतलं होतं. ओवा थोडासा क्रश करून वापरला आहे. मीठ घेतलं आहे आणि आपल्याला आता ह्यामध्ये मोहन नाही घालायचं आहे. तुपाचं मी तसेच 2-3 चमचे ॲड केले आहेत. पीठ छान असं घट्ट मळून घेतलं होतं. एक अर्धा तास पिठाने छान रेस्ट केल्यानंतर आपण आता त्याची कचोरी करण्यासाठी घेऊया. एक गोळा घेतला होता. तो थोडासा लाटून घेतल्यानंतर आपण आता त्यामध्ये कचोरीचं सारण भरून घेतलं होतं. पूर्ण एकदा छान असे मोदकासारखं भरून घेतल्यानंतर आपण त्याची कचोरी लाटून घेतली आणि आपण आता कचोरी तळण्यासाठी म्हणून ती अलटी-पलटी करून छान अशी तळून घेतली आहे. बघू शकता छान अशी आपली कचोरी तयार झाली आहे. अगदी शेगावमध्ये मिळते ना तशी कचोरी आपली तयार झाली. कशी वाटली कचोरीची रेसिपी?